तुम जैसे अमलियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे अमलियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों। ये उठा तुम जाना उठा तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। नमस्कार मंडळी, मी ऋतिका गोसावी. तर मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते. आणि ब्लॉग बनवायचं कारण आहे की आम्ही सगळे चाललो आहोत. बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता आणि तो प्लॅन आज सक्सेसफुल होतो आहे. आणि आम्ही चाललो आहोत विल्लाला, तेही कर्जतला. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या. एक मॅटर झालेला आहे की आमच्यातला एक माणूस आलाच नाही. आली 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 भाग हे बघा. थांबा, स्लो मध्ये घेऊया आपण. हां, अशा प्रकारे दर्शना बागकर उशिरा आली होती. आणि बघितलं इथे भांडणं चालू. तर फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. आणि ट्रेन भेटली तशी आम्ही धावलो. आणि हा पूर्ण डब्बा अडवला आम्ही लोकांनी. त्यामध्ये एक माणूस उतरत नाही, पण त्याला आम्ही बरोबर तर आता डायरेक्ट नेक्स्ट स्टेशन आहे इथून कुर्ला आहे, पण आम्हाला कर्जतला उतरायचं आहे. नेरळला उतरायचं आहे. अच्छा, नेरळला उतरायचं आहे. फालतूगिरी चालू आहे. तर गाईज, आताचे ट्रेन में बसलो पण नाही. तर हिशोब चालू झालेला आहे. इथे हिशोब चालू आहे. म्हणजे कॉन्ट्रो वगैरे सगळं आम्ही काढलं होतं, तर त्याचा हिशोब चालू आहे सगळ्यांचा. आणि आमचा सगळं मॅनेज करणारी काय एवढं बोलतोय काय माहिती. एवढं सगळं शॉर्टेज आहे. तर अजून आम्ही ट्रेनमध्येच आहोत. आणि आत्ता डोंबिवलीला आमच्यासोबत अजून 2 मेंबर जॉईन झाले. वहिनी हाय करा. हाय. दादा, बहिणीचं आत्ताच लग्न झालंय बघा दादांसोबत. म्हणून ती वहिनी झाली. दादा क्लोज मारलाय. दादा क्लोज शॉट आहे. अरे पडेल ना खाली. हिला माझ्यापासून लांब नेवा रे, शेकून काढेल माझा. धुमाकूळ चालू. तर फायनली आम्ही आता नेरळ स्टेशनला उतरलेलो आहोत. आणि नेरळ स्टेशनला उतरून आम्ही आता आमची ऑटो येणार आहे. तर ती ऑटोची वाट बघत आम्ही पुढे चाललो आहे. थोडं भूक लागली आहे, कारण बरंच टाईम झाला आम्ही ट्रेनमध्ये होतो. आणि आत्ता आम्ही चाललो पाठी बघा चालतो. तर बऱ्याच वेळ आम्ही इथे वाट बघितली. आणि फायनली आमची गाडी आलेली आहे इथे. माझा आणि माझा पार्टनर इथे. तर 2 टॅक्सा आहेत. 2 टॅक्सांमध्ये आम्ही 13 माणसं जातो. गाईज, आम्ही फायनली पोहोचलो. वाटलं चला या. निसर्ग छान आहे ना दादा. आणि छत्री पण छान आहे. आधीच ते छत्री. थँक्यू. छत्रीचा मान पहिला. आजूबाजूला सगळीकडे हिरवळ आहे. आणि ते हिरवळ खूप आहे. दादा इथे या. मला तरी आवडली आहे प्रॉपर्टी. विकत घ्यायचा विचार करते. घेऊन टाकेन. प्रोडक्शन मोठं आहे. तर मंडळी, पोचलो आहोत विलाला. आजूबाजूला हिरवळ आहे सगळीकडे. आणि आतमध्ये तुम्हाला विल्ला दाखवते. आत्ता जस्ट आम्ही पोचलोय.
सगळे आतात बसले इथे. इथे अजूनही हिशोबच चाललेला आहे. इथे छोटंसं किचन आहे. किचन दाखवते. किचन आहे. ते बालिशपणा चाललाय. तर बेडरूम दाखवते. बेडरूम ही आहे फर्स्ट बेडरूम. वॉशरूम दाखवायचा असतो ना. हां, वॉशरूम. त्यानंतर ही मी आहे. झालं. याच्या समोर अजून एक बेडरूम आहे. वाव, ही अजून एक बेडरूम आहे. ह्याला विंडो आहे. इथे पण मीच आहे. चला पुढे. त्यानंतर मुलीवाले कुठले आणि मुलावाले कुठले. अजून एक इथे बेडरूम आहे. असं करायचं. कोण बोललंय? तर छान आहे विला तसा, मस्त आहे. आणि इथून खिडकीतून तुम्हाला दाखवते की हा इथे स्विमिंग पूल आहे. तर कॉफी आलेली आहे इथे. बराच वेळ झाला येऊन सुद्धा आणि अजून काही फोटोजच संपत नाही आहे सर्वांचे. इथे रीलची प्रॅक्टिस चालू आहे. इथे वहिनी आमच्या झोपाळ्याचा आनंद घेतात एकट्याच. इथे ही एकटीच रील बनवते. ह्या रीलची तयारी करतात. आणि इथे वेगळेच वाईब्सवाले लोक. इथे हे लोक कपडे एवढे चेंज करून गेले सुद्धा पाण्यामध्ये. नाही मला नाही रे, थांब ना, माझी रील्स बाकी आहेत ना अजून. आणि ते लहान मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे पोहायचं कसं हे त्यांचे पप्पा शिकवत आहेत. चांदणी व्ह्यूज बघा ना, कमाल व्ह्यूज आहे यार, कमाल. तर सगळ्यांच्या रील संपल्या आता आणि आता सगळे उतरले आहेत पाण्यामध्ये. हे बघा इथे काय चाललंय सगळ्यांचं इथे खेळ. तर हे बघ काय गौतमी होतंय की नाही दादा. चला नमस्कार मंडळी. तर एवढं स्विमिंग पूलमध्ये पोहलो असो, एवढं भिजलो असो ना आणि एवढी मज्जा केली असेल तर मोबाईल तर काही घेतला नव्हता. थोडं दाखवलं पण व्हिडिओ वगैरे काहीच काढले नाही आम्ही लोकांनी. आणि आता आमची मैफिल बसली आहे मस्तपैकी खायला. तर आम्ही खातोय आता. तर पाण्यामध्ये गेलो ना खूप मजा आली. पण थंडी एवढी वाजत होती कारण पाऊस पण खूप पडतोय आणि थंडी खूप आहे. तर
मजा केली, खूप मजा केली, नाचलो, धिंगाणा केला. हे ढोपर विपर पण फोडून घेतलंय मी आता माझं. मजा करू पण टाक आहे खायला. आणि इथं टीव्ही बघतोय, टीव्ही लावली, टीव्ही बघतोय आम्ही. तर मंडळी आता आम्ही जेवायला बसलोय. तर बिर्याणी आहे मस्त आणि आम्हाला इथे दादा आमचे सर्व करतायत. बिर्याणी खातोय मस्तपैकी, जेवण जेवतोय. तर या जेवायला. तर मंडळी रात्रीचे ना बघा 1 वाजलेत आणि 1 वाजले आणि 1 वाजता आम्ही लोक ना दमशेराज खेळतोय. रात्रीचे दमशेराज खेळतोय आम्ही आणि आम्ही एवढ्या रात्रीचे ना आता दमशेराज खेळतोय. आणि दमशेराज खेळताना एवढी मजा येते ना, काही एक्सपेरिमेंट काहीही. अक्षयचा कसा बसलाय आमचा आता ब्लूबेरी ए साप चावलाय, काळी निळी झाली, काळी नागिन डसली. काळी नागिन खेळतोय गाईज. आणि दमशेराज खेळता आम्हाला 1 वाजलेत. आता समोरची आमची अपोजिट टीम आहे ना, आम्हाला देणार आहे. आपण त्यांना दिलंय ना, ते लोक आम्हाला देणार आहेत. तर आम्ही पिक्चरची नावं ओळखतोय, कुठले कुठले पिक्चर. तर तसं पण आम्ही जिंकणारच आहोत, कारण आम्हीच पुढे आहोत. आमच्याकडे रोहिणी आहे आणि ती अशी अँटिक पिक्चर शोधून काढते ना, अँटिक पिक्चर शोधून काढते ना की विचारू नका. होतं मी अजून 3 शब्द आहेत वेगवेगळे. 3 शब्द आहेत वेगवेगळे. ठीक आहे, हिंदी मराठी हिंदी हिंदी. ठीक आहे, पहिला शब्द एक्सप्लेन कर. मी, तू, मैं, कृतिका, तू, ती, का, गोसावी, तू, तुम, हम. हे ते सैराट. पहिला शब्द किती अक्षरी आहे? पहिला शब्द साडी, मावशी, मामी, मामी, मावशी, रमा, रमाई, रमैया वसवैया. गौतमीची बारी आहे आणि आमची बारी. 4 शब्द आहेत. हा ठीक आहे, मराठी आहेत. सिंदूर, लक्ष्मी कुंकू लावते, साडी, बैल,
बेडूक. बेडूक. बेडूक आहे हा. नंदी. मी बेडूक नाही. अरे ससा. ससा. सा. सा. स. स. पहिला शब्द आहे. सासर. स. संसार. संसार. आशीर्वाद. आशीर्वाद. सुखीरा. आशीर्वाद. सौभाग्यवती. सौभाग्यवती. चहा. काय. विष. कप. 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 प. प. सौभाग्य. प. सौभाग्य. क्लेश. चिंता. मरू देत. कंटाळा. काम. धावत जायचं. मी लेट येते. कल्याण. कल्याण. सौभाग्यवती. कल्याण. कल्याणी. सौभाग्यवती मच्छिंद्र कांबळी एवढा मोठा पिक्चर आम्ही ओळखलाय. म्हणजे लिटरली आम्ही हा पिक्चर 2 मिनिटात ओळखलाय. 2 मिनिटात. सौभाग्यवती मच्छिंद्र कांबळे जुना पिक्चर आहे हा आम्ही ओळखला आहे. मी पण नाही बघितलं. आता वैभवची वारी आहे. ऍक्टिंग करतोय तो वैभव. करगोटा पडला खाली. त्यांची टीम हा 1 2 3 भूतनाथ. छावा. करगोटा. 3 वाजायला आलेत आणि अजून सुद्धा आमचं हा बस सकाळ मंडळी. गुड मॉर्निंग. तर सुप्रभात. 4 रूम आणि आता ना सकाळ झाली आणि आम्ही लोक कारण आम्ही सकाळी 4:30 वाजेपर्यंत ना ते दमशेराज खेळत होतो. सगळी नावं विस्कटून सगळे पिक्चर उलगडे पाडगडे घातले आम्ही. जाणतो आम्ही खरंच. आणि आता 4 रूम आहेत तरी पण नुसते आमच्या रूम माझ्या रूम मी तिथे ह्या लोकांना यायचं असतं. इथे कसं फ्री आहे ना म्हणून त्यांना यायचं. सगळे बसले इथे फक्त सगळे एकमेकांना सांगतात चल उठ पण उठत नाही. 6 वेळा बोलतात ए चल उठा रे पण एकही उठत नाही. तर या नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आहे भुर्जी आणि पाव. पहिली गोष्ट सगळेजण खाऊन झालेत. मी आंघोळ करत होती म्हणून मागे राहिली. खाऊन झालं. हां खाऊन झालं त्यांचं आणि रिकामी टोप आणि त्यातलं फुसून मला हे ठेवलेलं आहे. तर चला नाश्ता करूया आता. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही दमशेराज खेळत होतो. असे वेडेपणा केला असेल अक्षरशः आणि झोपलो. आता डायरेक्ट 9-9:30ला उठलो आम्ही. त्यांचा किलकिलाट काय संपत नाही. आपण नाश्ता करूया. चला चाय सुद्धा आलेली आहे. आता चाय घेऊन ठेवा. सोनम मला पण चहा. माझी कॉफी हा. 2 वाजले आणि टाकीवर चढले बाथरूमचे पेपर आणि राहते. मी अजून पाण्यात नाही गेली आहे. बाकी सगळे रूम मध्ये आहेत. पिक्चर पाण्यात जायचं आहे पण जात नाहीये कारण कपडे सुकवायला काही नाही. फोटो काढणं फोटो संपत नाही. तर आता
2:30 वाजलेत आणि आमचा चेकआउटचा टायमिंग आहे 4 वाजताचा. आणि मस्तपैकी आता मग सगळे जेवायला बसले. ओ दादा वाढतात आपण सगळ्यांना. कालची बिर्याणी संपली असेल ना, ती मस्त होती. मस्तपैकी आम्ही आता जेवायला बसलो इथे. वैभव चल जेवायला. हा वैभव अजून आवरतोच आहे बॅग आपली. हो हो भरून भरून ठेवा. दादा तुम्ही पण बसा. तर आम्ही आता निघालो आहोत. 3:30 वाजले आहे. आमचं 3:30चं विल्लाचं चेकआउट होतं. मस्त तिथे बाहेर फोटोज वगैरे काढले, ग्रुप फोटो वगैरे. कारण एवढे सगळे मस्ती करण्यामध्ये आणि पाण्यामध्ये जाण्यामध्ये सगळे बिझी होते ना की फोटो सोबत एकही फोटो काढला नाही आम्ही लोकांनी ग्रुपने फोटो. तर मग मस्त ग्रुपमध्ये फोटो काढले, ग्रुप फोटो काढले. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. परतीचा प्रवास. आणि जेवण पण खूप छान होतं विल्लावाल्यांचं. छान होतं जेवण. व्हेज होतं, नॉनव्हेज होतं. कसं होतं जेवण? चांगलं होतं ना? छान होतं. रात्रीची बिर्याणी मला ते टिक्का ॲक्च्युली आवडत नाही. हां तर अर्धे व्हेज होते, अर्धे नॉनव्हेज होते. त्या सगळ्यांनी जेवले मस्तपैकी. आता ती पाठी एक गाडी आहे तर चला आता पुन्हा आपल्या कर्मभूमीत जाऊया. आणि मुंबईला जातो आम्ही आता. तिकडे जाऊ आता. रोज आता काय सगळे भेटणार तर नाही आहेत रोज. चलो स्टेशनला पोचलो आम्ही. आणि हे नेरळ स्टेशन आहे. गर्दी बघा जशी आपण संध्याकाळच्या कामावरून सुटतो अंधेरीला किंवा दादर प्लॅटफॉर्मला गर्दी असते ना विरार ट्रेनची, तेवढी गर्दी आहे. भयानक गर्दी आहे. काय करायचं या गाडीने? नको ना जाऊया. काय करायचं? काय करायचं? एवढी गर्दी आहे यार. बस थोडं तरी बसायला मिळायला पाहिजे ना. ती गर्दी आहे. तर मंडळी 8 वाजले आता आणि 8 वाजता आम्ही ट्रेन पकडली आहे. कर्जतवरून आम्हाला जवळजवळ यायला 3 तास लागले आहेत. 3 तास म्हणजे आम्ही तसं पण हे मारलो होतं. आपण काय केलं ना, रिटर्न मारलेली आम्ही ट्रेन. नेरळवरून मी रिटर्न मारली ट्रेन. मग इथून मग आम्ही दादरवरून आता आम्ही दुसरी ट्रेन चेंज केली आहे. खूप दमलो आहे खरंच. एवढी मजा केली, खूप मजा आली. पण परत मजा आली आम्हाला, खूप मजा आली. तर मंडळी आलो पिकनिकवरून. खूप एन्जॉय केलं ट्रिपला. तसं 1 वर्षाच्या गॅप नंतर ही आमची ट्रिप होती. आम्ही त्याच्या अगोदर सुद्धा गेलो होतो. लोणावळ्याला गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही अलिबागला गेलो होतो असं मी बोलली. खूप आमचा ग्रुप असल्यावर आम्ही एन्जॉय करतो. जे कोणी नाही आले त्यांना आम्ही भरपूर मिस केलं. वैशू, नम्याताई जे नाही आले, चेतन, ऋतुजा, मी तुम्हाला खूप मिस केलं. आणि जे आले त्यांच्यासोबत खूप एन्जॉय केलं. खूप मेमरी अशी कलेक्ट केली आहे. फोटोज व्हिडिओज खूप आहेत. असं दाखवू पण शकत नाही कोणाला, एवढा बालिशपणा असतो ना. जरी आता आमचं वय 25, 24, 23 किंवा काही तर असं मोठे आहेत आमच्यामध्ये, एवढा एज असेल ना, तरी पण जेव्हा आपण फ्रेंड्स लोक एकत्र येतो ना तेव्हा एक एन्जॉयमेंट असतं. ते आपलं बाल असतं ते सगळं जागं होतं. आणि आमच्यामध्ये तर असे एक जण आहेत ना की त्यांचं बालपण तर वेगळ्याच लेवलचं जागं होतं. त्यामध्ये मी सुद्धा आहे असं. तर खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी, मजा केली. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता बऱ्याच वेळानंतर मी ब्लॉग बनवला पहिली गोष्ट तर. पण आता थोडं सुरू करते. म्हटलं की थोडं व्हिडिओ बनवले ते होते. पण एडिटिंगला थोडा कंटाळा येतो आपल्याला, म्हणून मग नाही एडिट करत. पण आता करेन नक्कीच व्हिडिओ वगैरे. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.